नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण सर्कलमधील फॉर्म्युला फॉर 3.3 हा एक्सरसाइजसाठी जे फॉर्म्युले आहेत ते पहिल्यांदा आपण तयार करूया, मग 3.3 आपण करूया. पहिल्यांदा बघा काय दिले आपल्याला. सर्कल विथ सेंटर सी. सर्कलचं वाचन असं करतात. द मेजर ऑफ सर्कल इज इक्वल टू 360 डिग्री. आता मेजर ऑफ सेमी सर्कल म्हणजे अर्ध्या सर्कलचं, मग 360चा हाफ 180 डिग्री. नंतर मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ इट्स सेंट्रल अँगल. यासाठी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. पहिल्यांदा आपण असं बघितलं की सर्कलचं 360 आहे, त्याचं जर हाफ सर्कल केलं, इथे डायमीटर ड्रॉ केला तर आपल्याला सेमी सर्कल येईल आणि या सेमी सर्कलचं मेजर येणार 180 डिग्री. आता आपण काय करूया, इथे एक आपण ए बी घेऊया. बघा, या ए बी मुळे हे ए बीने सर्कलचे दोन पार्ट केले. एक आहे ए असा इकडनं वाचणार आणि दुसरा आहे ए बी. ए बीले आपण कॉर्ड म्हणतो, कॉर्ड. आणि असं जर वाचलं आपण, या बाजूने असं वाचलं तर याला आपण म्हणणार आर्क. आर्क. पुन्हा एकदा बघा, असं जर वाचलं तर ए बी कॉर्ड, असं वाचलं तर ए बी आर्क. हा आर्क. आता बघा, यामध्ये एक साधं सिंपल आपल्या जनरल व्यवहाराप्रमाणे आपण याला आता काय म्हणणार आहोत बघा. यामध्ये आपण अजून एक इथे डी पॉइंट घेऊया. तर बघा, हा आर्क काय झाला, आर्क ए बी. दुसरा आर्क बघा ए डी बी, याला मेजर आर्क म्हणतात. हा जो आर्क येईल त्याला मेजर आर्क म्हणतात. मेजर आर्क ए डी बी असं होईल. असे दोन आर्क म्हणतात. जे स्मॉल असतं त्याला काय म्हणतात, मायनर आर्क. मायनर आर्क ए बी. असे दोन आर्क याचे झाले. या दोन्ही आर्कची ॲडिशन केली, मेजर ऑफ मायनर आर्क प्लस मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू सर्कल आहे, म्हणजे त्याची मेजरमेंट किती येणार, 360 डिग्री. हा झाला आपला फोर्थचा. आता आपण काय करूया, पुढचा भाग बघूया. इकडे कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट, देन देअर करस्पॉन्डिंग आर्क्स आर कॉन्ग्रुएंट. आता आपण काय करूया, इकडे दोन कॉर्ड काढूया. ही बघा, ही एक आपण कॉर्ड काढली. दुसरी कॉर्ड आपण ब्ल्यू घेऊया. ही दुसरी कॉर्ड काढली. आपण इथे काय लिहिले बघा, कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट. यांना नाव देऊया ए बी, हिला देऊया पी क्यू. कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट म्हणजेच कॉर्ड ए बी कॉन्ग्रुएंट कॉर्ड पी क्यू. देअरफॉर आर्क कॉन्ग्रुएंट. मग आर्क काय वाचणार, ए बीच वाचणार. मग इथे म्हणणार आर्क ए बी कॉन्ग्रुएंट आर्क पी क्यू.
बदलतं काय, फक्त कॉर्ड आणि आर्क ए बी कॉमनच राहतं, पी क्यू कॉमन राहतं. हे एक लक्षात ठेवायचे. एवढे हे जे फॉर्म्युले आहेत यावरून आपण काय करायचे तर 3.3 आपण सॉल्व करणार आहोत. अशा प्रकारे आपण 3.3 साठी आवश्यक असलेले सूत्र समजावून घेतलेले आहेत. उद्या आपण काय बघूया, यामधील 3.3 मधील क्वेश्चन बघूया. चालेल. आता इकडे काय दिले बघा, आपण एक भाग राहायला बघा आपल्या ह्याच्यात. द मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ इट्स सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल, आता सेंट्रल अँगल यामध्ये आपण असं करूया, इथे लक्ष द्या. हा बघा, हा सेंटर आपण जॉईंट करू या सर्कलला. असा बघा जॉईंट केला, आपण जॉईंट केला तर तो हा अँगल मिळाला ना, हा ACB याला सेंट्रल अँगल म्हणतात. आणि याचा हा करस्पॉन्डिंग आर्क आहे किंवा या आर्कचा करस्पॉन्डिंग अँगल आहे. हा आपण कुठे घेतला आहे, 3 मध्ये. हा जो 3 पार्ट आहे, या 3 पार्ट मध्ये काय आहे, मेजर ऑफ मायनर आर्क. मायनर आर्क कोण आहे, AB. मेजर ऑफ मायनर आर्क AB इज इक्वल टू मेजर ऑफ इट्स सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल आहे ACB. या मायनर आर्कचं मेजर या अँगल एवढं असतं, या अँगलचं मेजर ह्या आर्क एवढं असतं, एवढंच. इथे आपण तसं लिहिलेलं आहे. तीही हा एक भाग यावरून तो लिहिलेला आहे, तिसऱ्याचा आर्क. हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे, बस, दुसरं काय. मग आपण काय करायचं, अशी एक डायग्राम काढा सर्कलची आणि त्याच्यावरून ठरवा सर्कलचं मेजर 360, ही डायमीटर. मग सेमी सर्कल म्हणायला, सेमी सर्कलचं मेजर येणार 180 डिग्री, बरोबर. नंतर मग हा सेंटर अँगल आहे, हा बघा, हा सेंट्रल अँगल आहे आणि हा मायनर आर्क आहे. मग मायनर आर्कचं मेजर येतं सेंट्रल अँगल एवढं. मग इथे लिहिणार आर्क इज इक्वल टू सेंट्रल अँगल असं म्हणायचं शॉर्टकटमध्ये. हे तुम्हाला काही जास्त डिस्क्रिप्टिव्ह लिहिण्याची गरज नाही. नंतर जर का तुम्हाला सांगितलं की बाबा कॉर्ड, आता बघा ही कॉर्ड आहे, ही एक कॉर्ड आहे. आता समजा मी ही कॉर्ड AB, मग हिचा करस्पॉन्डिंग आर्क कोणता येणार, AB. आता मी ही कॉर्ड काढली, ही PQ काढली, मग हिचा करस्पॉन्डिंग आर्क कोणता येणार, PQ. आर्क बोललं का असं सर्क्युलर जायचं आणि जर का कॉर्ड बोललं तर स्ट्रेट जायचं, कॉर्ड बोललं तर स्ट्रेट जायचं आणि जर आर्क म्हटलं तर सर्क्युलर वन. अशा प्रकारे आपण आज हे भाग संपवून घेतलेला आहे. मग यावरून तुम्हाला सगळं समजेल. चला तर भेटूया आपण उद्या सकाळी.